सर्वात प्रथम दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। दिवाळीसाठी प्रत्येक जणांच्या घरोघरी फराळाचे पदार्थ बनवलेले असतात, पण पहिल्या अंघोळीच्या दिवशी सगळ्यांनीच दही धपाट्याचा नाश्ता बनवलेला असतो। तुमचा पण पहिल्या अंघोळीचा हाच बेत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने पारंपरिक धपाटे कसे बनवायचे ते पाहूयात। धपाटे तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या। कधीही धपाटे करत असताना हिरवी मिरची आणि लसण थोडासा जास्तच घाला, म्हणजे मग धपाटे एकदम चविष्ट आणि झणझणीत असे तयार होतात। आता हे सगळे जिन्नस मिक्सरला बारीक असे फिरवून घेऊयात। यानंतर एका ताटामध्ये 2 वाट्या स्वच्छ चाळून घेतलेले ज्वारीचं पीठ घेतले आहे। जितकं ज्वारीचं पीठ आहे त्यापेक्षा अर्धे म्हणजेच 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत। बेसन पीठ सुद्धा स्वच्छ चाळून घेतलेले आहे। यानंतर पाऊण वाटी गव्हाचे पीठ घेणार आहोत। गव्हाचे पीठ सुद्धा स्वच्छ चाळून घेतलेले होते। आता हे सगळे पीठ चांगले एकत्र मिसळून घेऊयात। आपण हे धपाटे पारंपरिक पद्धतीने बनवत असल्यामुळे फक्त यामध्ये 3च पिठे वापरत आहोत। जर का इथे तुम्हाला थोडेफार कडक धपाटे पाहिजे असतील तर इथे तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये सुरुवातीला जो आपण ठेचा तयार करून घेतलेला होता तो घालूयात। त्याचबरोबर 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ता कोबी, इथे तुम्ही पत्ता कोबीऐवजी पालक किंवा कांदा घातला तरी सुद्धा चालेल। यानंतर अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट, शेंगदाण्याचे कूट थोडेसे जाडसर असे ठेवा। या धपाट्याची चव एकदम छान लागण्यासाठी 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहोत। 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा सुरुवातीलाच मी हातावरती चोळून घेतलेला आहे। या धपाट्याचा रंग छान यावा यासाठी पाव चमचा हळद घालणार आहोत। यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय। तिखट घालताना बेतानेच घाला, कारण आपण सुरुवातीला यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला होता। आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस पाणी न घालता सुरुवातीला फक्त मिसळून घ्यायचे आहेत, म्हणजे तिखट, मीठ आणि बाकीचे सगळे जिन्नस या पिठामध्ये व्यवस्थित मिसळले जातात। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर इथे आपले सगळे पिठे छान मिसळले आहेत। आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। यामध्ये पाणी घालत असताना थोडे थोडे करून घाला, म्हणजे पिठाचा गोळा एकदम छान व्यवस्थित तिंबल्या जातो। जर तुम्ही पत्ता कोबीचे थालीपीठ बनवले नसतील तर असे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। हे थालीपीठ खाण्यासाठी एकदम भारी असे लागतात। तर इथे आपला गोळा एकदम मस्त एकसारखा तयार झालेला आहे। यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही। अशा प्रकारचे पीठ आपल्याला छान तिंबून घ्यायचंय। तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। असेच हे पीठ 4 ते 5 मिनिट चांगलं मळून घेतलेले आहे। पीठ तिंबून घेतल्यानंतर खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, लगेचच याचे धपाटे बनवून घेणार आहोत। ज्वारीच्या पिठामुळे लगेचच पीठ फसफसते। आता त्यातलाच अगदी छोटासा गोळा बाजूला काढून घेतला आणि पुन्हा या गोळ्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय। पीठ बाजूला काढून घेतल्यानंतर पुन्हा या गोळ्याला 2-3 मिनिट तिंबून घ्यायचंय, म्हणजे धपाटे थापत असताना याला अजिबात क्रॅक जाणार नाहीत। तर इथे आपला एकसारखा छान गोळा तयार झालेला आहे। आता आपण या गोळ्याचे लगेचच धपाटे करणार आहोत। त्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे। या पोळपाटावरती एक सुती कपडा घेणार आहोत। धपाटे थापण्यासाठी कधीही सुती रुमाल घ्या। आता हा रुमाल चांगला ओला करून घ्यायचा आहे। रुमाल चांगला ओला केल्यानंतर सुरुवातीला आपण जो उंडा तयार करून घेतलेला होता तो ठेवणार आहोत। धपाटे थापण्या अगोदर पाण्याचा हात घ्या आणि हलक्या हाताने याला गोल गोल अशा प्रकारे थापून घेणार आहोत। या गोळ्याला चांगले 3 ते 4 मिनिट तिंबून घेतल्यामुळे धपाटे थापत असताना याला अजिबात क्रॅक जात नाहीत। इथे तुम्ही पाहू शकतात की किती मस्त एकसारखे आपले धपाटे थापले जात आहे। 1-2 वेळा याला पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचंय।
तर इथे आपले एकदम छान एकसारखे धपाटे तयार झालेले आहे. कुठे सुद्धा पातळ किंवा जाड असे राहिलेले नाही. जर तुम्हाला हे धपाटे आवडायले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धपाटे थापून झाले की पुन्हा यावरती थोडेसे तीळ घालणार आहोत. तीळ घालून परत याला हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये तीळ व्यवस्थित बसले जातात. धपाट्यामध्ये तीळ व्यवस्थित बसले की याला 5 जागेवरती छिद्र पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे 5 जागेवरती याला छान छिद्र पाडून घेऊयात. छिद्र पाडून झाल्यानंतर याला चांगला तेलाचा हात लावायचा आहे. वरच्या बाजूंनी सुद्धा चांगले तेल लावून घ्या. धपाटे करेपर्यंत तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे. तवा चांगला गरम झाला की याला चांगले तेल लावून घ्यायचंय. धपाट्यासाठी थोडेसे जास्तच तेल लागते. तव्याला चांगले तेल लावून घेतल्यानंतर अलगद हाताने आपल्याला धपाटे वर उचलून घ्यायचंय आणि हळूवार या तव्यावरती सोडायचं आहे. तर इथे आपले धपाटे किती मस्त सुटले आहे. धपाटे तव्यावरती घातल्यानंतर पुन्हा याला तेल सोडून घ्यायचंय. वरच्या बाजूंनी तेल सोडून झाले की सगळ्या छिद्रांमध्ये थोडे थोडे तेल घाला, म्हणजे धपाटे एकदम मस्त भाजले जातात. आणि कडेने सुद्धा असे तेल सोडून घ्यायचं आहे. धपाटे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा, म्हणजे सगळ्या बाजूंनी धपाटे एकसारखे भाजले जाईल. 2-3 मिनिट झाल्यानंतर या धपाट्याची बाजू पलटी करून घेऊयात. तर इथे आपले एकदम मस्त असे धपाटे भाजले आहे. 2-3 मिनिट झाले की पुन्हा या धपाट्याची बाजू पलटी करून घेऊयात. असेच हे धपाटे आपल्याला 2-3 वेळा उलटपुलट करून छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. 2-3 वेळा उलटपुलट केल्यानंतर इथे आपले धपाटे एकदम खमंग आणि खरपूस असे भाजले आहे आणि छान असे तयार सुद्धा झाले आहे. अशाच प्रकारे बाकीचे इतरही धपाटे तयार करून घेऊयात. इतक्या मिश्रणामध्ये इथे माझे जवळजवळ 6 ते 7 धपाटे आरामात झाले. या धपाट्यासोबत दही आणि लोणचे एकदम भारी असे लागते. तुम्ही असा बेत पहिल्या अंघोळी दिवशी नक्की बनवून पहा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा.